जेवण तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अंडा रवा फ्राय करणार आहोत। तर 3 अंडी उकडून घेतलेली, 2 अंडी उकडून घेतलेली आपण चांगली। आता ती कट करून घेऊ। आपण अंडी अशी मधून कट केलेली आहे। आलं, लसूण आणि लाल तिखट घेतलंय, चिकन मसाला घेतलाय, थोडासा लिंबाचा रस पिळायला आहे त्याच्यामध्ये मिक्स केला। आता हे चांगलं एकत्र करून आपण या अंड्यांना लावणार आहोत 5 मिनिटं। रवा घेतलेला आहे, त्याच्यात तांदळाचं पीठ आहे, चिकन मसाला आहे, मीठ आणि मसाला, हे सगळं एकत्र करून आपण आता हे रवा पीठ अंड्यांना चोळून घेणार आहोत आणि शॅडो फ्राय करून घेऊ। आपण आता अंड्यांना 10 मिनिटं झालेले आहेत मॅरिनेट करून। आलं लसूण पेस्ट चांगली व्यवस्थित लावलेली मसाला टाकून आपण आता फ्राय करून घेऊ। आता हा रवा आहे ना, हा रवा व्यवस्थित त्याला कोटिंग करून घ्यायचा आहे। हे करून व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असा अंडा रवा फ्राय करता येईल। सगळ्याला आपण आता अशी कोटिंग करून घेऊ। अशी रवा आणि रवा कोटिंग करून झाल्यानंतर आपण ते तळायला ठेवणार आहोत। आपण आता अंडी अशी हे करायला टाकलेली शॅडो फ्राय करायला। आता चांगली अशी मच्छी तळतो तशी अंडा फ्राय करून घेऊ आपण। अशा प्रकारे तयार आहे आपला अंडा रवा फ्राय। झटपट होणारा आणि खूप छान आणि टेस्टी लागतो। याच्यावर कोथिंबीरही टाकू शकतो आपण, कांदा टोमॅटोही टाकू शकतो। अशा प्रकारे तयार आहे आपला अंडा रवा फ्राय।